ललितने सांगितलेले एक सुंदर ठिकाण बघावं अशी मनात इच्छा निर्माण झाली। आम्ही दोघं वडील गावातून पुढे निघालो। हिरवीगार मक्याची शेतं बघत आम्ही त्या ठिकाणाकडे निघालो। कंक्राळे गावाकडे जाणारा रस्ता ओलांडून आम्ही लुल्ले गरवड रस्त्याला लागलो। बाजूलाच असणाऱ्या एका छोट्या पठारावर येऊन थांबलो। काळ्या खडकावर पांढरी लाल फुलं आलेली पाहून छोट्या कास पठाराचा भास झाला। तिथं थोडा वेळ बसून त्या परिसराचं सौंदर्य डोळ्यात सामावून घेतलं। रस्त्याच्या उजव्या बाजूला वळून आम्ही जिन माता मंदिराकडे गेलो। गेटमधून आत गेल्यावर खूपच रमणीय परिसराची अनुभूती आली। इतका सुंदर परिसर बघून मन प्रसन्न झाले होते। जिन माता यांचं मूळ राजस्थानात आहे। आख्यायिकेनुसार 1200 वर्षापूर्वी राजा गंगोजी चव्हाण व त्यांची पत्नी उर्वशी नावाची अप्सरा तिची मुलगी जीवनबाईने आदिशक्तीच्या नावाने तप केले। आदिशक्तीने प्रसन्न होऊन वरदान दिले की तुझ्या नावाने या ठिकाणी माझी पूजा होईल। तेव्हापासून जिन माता म्हणून त्यांची आराधना होऊ लागली। मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे। पाण्याचं दुर्भिक्ष असतानाही इथे झाडांचं खूप छान पद्धतीने संगोपन केलं आहे। पक्ष्यांसाठी झाडांवर अन्न पाण्याची व्यवस्था केली आहे। शांतता, निरामयता, प्रसन्नता इथला मूळ गुणधर्म आहे। जाताना आम्ही एका मोकळ्या पुलाजवळ थांबलो। काही लहान मुलं मनसोक्त पाण्यात खेळत होते। काही वेळ थांबून तो परिसर डोळ्यात साठवून आम्ही परत निघालो।